नमस्कार मित्रांनो, मी श्री UD पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे. आपण BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोल या विषयाचा अभ्यास करीत आहोत. या विषयामध्ये मित्रांनो, आपण जो अभ्यासक्रम जून 2020 मध्ये आपल्याला अभ्यास मंडळाने दिलेला आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये 4 प्रकरणांचा समावेश आहे. मॉड्यूल 1 इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी, मॉड्यूल 2 अर्बनायझेशन, मॉड्यूल 3 स्ट्रक्चर अँड मॉर्फोलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, मॉड्यूल 4 अर्बन प्रॉब्लेम्स अँड इश्यूज. मित्रांनो, यामध्ये मॉड्यूल 1 इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी नागरी भूगोलाचा परिचय, मॉड्यूल 2 अर्बनायझेशन नागरीकरण, मॉड्यूल 3 स्ट्रक्चर अँड मॉर्फोलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, नागरी संरचना आणि नागरी रूपिकी या प्रकरणाचा अभ्यास सध्या आपण करीत आहोत. पहिल्या 2 प्रकरणांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. नागरी संरचना व नागरी रूपिकी या चॅप्टर 3, त्याला मॉड्यूल 3 असं म्हटलेलं आहे. स्ट्रक्चर अँड मॉर्फोलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स यामध्ये मित्रांनो, कन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर अँड मॉर्फोलॉजी म्हणजेच नागराची संरचना आणि रूपिकी याची संकल्पनेचा अभ्यास यामध्ये समाविष्ट केलेला आहे किंवा या टॉपिकमध्ये समायोजित आहे आणि या मुद्द्याचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. कन्सेप्ट ऑफ सिटी रिजन अँड CBD, जी नगराचे विभाग आणि केंद्रीय किंवा मध्यवर्ती व्यवसाय क्षेत्र या संकल्पनांचा अभ्यास आपण केला आणि रूरल अर्बन फ्रिंग्स, ग्रामीण नागरी पट्टा याचाही अभ्यास मित्रांनो आपण पूर्ण केला. आणि आता आपण या प्रकरणाच्या शेवटच्या मुद्द्यामध्ये आहोत. मॉडेल्स ऑफ टाउन मॉर्फोलॉजी, द कॉन्सेंट्रिक झोन थेअरी, समकेंद्रीय सिद्धांत, द सेक्टर थेअरी, त्रिज्याखंडीय सिद्धांत अँड द मल्टीन्यूक्लियर थेअरी, बहुकेंद्रीय सिद्धांत. अशा प्रकारचे सिद्धांत आपल्याला नागरी रूपिकीच्या संदर्भात किंवा संरचनेच्या संदर्भात आपण अभ्यासणार आहोत. तर आतापर्यंत मित्रांनो, आपण काय अभ्यासले यावरती एक दृष्टिक्षेप टाकूया आणि मॉडेल्स ऑफ टाउन मॉर्फोलॉजीकडे आपण वळूया. आपण नगराची संरचना व रूपिकीची जी काही संकल्पना आहे या संकल्पनेचा आपण अभ्यास केलेला आहे मित्रांनो. त्यानंतर नागरी जे काही विभाग आहेत त्याच्यामध्ये केंद्र भाग आहे, बाह्य भाग आहेत. या 2 विभागांचे आपण जे काही वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांचा अभ्यास मित्रांनो केलेला आहे. याशिवाय नगरातील किंवा शहरातील इतरही काही विभाग, या 2 विभाग, मुख्य जे विभाग पाहिले आपण 2 विभाग, याशी संबंधितच हे विभाग आहेत किंवा या विभागाचेच अनेक विभाग झालेले आहेत. तर या विभागांचा आपण अभ्यास केलेला आहे. व्यापारी क्षेत्र, त्याला CBD असं आपण म्हणतो.
औद्योगिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, प्रशासकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, अन्य सेवा क्षेत्र, उद्याने व खुले क्षेत्र, निवासी उपनगरे इत्यादी गोष्टींचा आपण अभ्यास केला. याशिवाय मित्रांनो, केंद्रीय व्यवसाय क्षेत्र, ज्याला सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट CBD असं आपण म्हणतो, हा केंद्रीय व्यवसाय क्षेत्राचा आपण विस्तृत सखोल अभ्यास केला. त्यामध्ये केंद्रीय व्यवसाय क्षेत्राची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. अधिक संपर्कता, त्रिमिती गुणवत्ता, निवासी लोकांची अनुपस्थिती, केंद्रीय व्यवसाय क्षेत्रातील वस्तू निर्माण उद्योग, अंतर्गत विशेषीकरण, मक्तेदारी निर्माण होणे यासारख्या वैशिष्ट्यांचे अभ्यास आपण CBDC संदर्भात केला. त्यानंतर आपण CBD केंद्रीय व्यवसाय क्षेत्राचे कार्य आपण पाहिलं. केंद्रीय व्यवसाय क्षेत्राच्या सीमा आपण पाहिल्या आणि केंद्रीय व्यवसाय क्षेत्राच्या समस्या व भवितव्य या गोष्टींच्यावरती आपण प्रकाश टाकला. त्यानंतर मित्रांनो, आपण ग्रामीण नागरी पट्टा आपण अभ्यासला. त्याच्या व्याख्या, ग्रामीण नागरी विभाग ओळखण्याचे घटक, ग्रामीण नागरी पट्टा विभाजन मर्यादा, ग्रामीण नागरी पट्ट्याची रचना या सर्व गोष्टींचा मित्रांनो आपण अभ्यास केला. आणि सर्वात शेवटी आपण ग्रामीण नागरी पट्ट्याच्या समस्या, त्यामध्ये भूमी उपयोजनातील जी काही अडचण, नागरी सेवा सुविधा समस्या, प्रशासकीय समस्या, मानवी समस्या या सर्व गोष्टींच्यावरती मित्रांनो आपण भाष्य केलेलं आहे किंवा चर्चा केलेली आहे. आणि आज आपण या प्रकरणाच्या शेवटच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. नागरी संरचना सिद्धांत किंवा त्याला आपण मॉडेल्स असेही म्हणले होते. मॉडेल्स ऑफ टाउन मॉर्फॉलॉजी. मित्रांनो, यामध्ये आपण 3 सिद्धांतांचा आपण अभ्यास करणार आहोत. पैकी जो पहिला सिद्धांत आहे, हा सिद्धांत आपण आज सुरू करूच. परंतु जी काही नागरी संरचना, नगराच्या संरचनेसंदर्भात जी काही प्रतिमान म्हणून या सिद्धांताकडे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, शहरांचे आपण जेव्हा अवलोकन करतो तेव्हा शहरात आपणास विविध प्रकारचे विशेषीकरण झालेले पाहावयास मिळते. यामध्ये जमिनीच्या किमती आपल्याला याच्यामध्ये सुद्धा विशेषीकरण पाहायला मिळतं. वेगवेगळ्या ठिकाणी या किमतीमध्ये प्रचंड तफावती आपल्याला पाहायला मिळते. नगराचा केंद्र भाग आणि नगराचा बाह्य भाग यामध्ये खूप तफावत आपल्याला दिसून येते. हे एक विशेषीकरणच आहे. यामध्ये आपल्याला नाविन्य असो किंवा कमालीचं अंतर आपल्याला यामध्ये जाणवून येतं. भूमी उपलब्धतेसंदर्भात सुद्धा याचं खास वैशिष्ट्य, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला भूमी उपलब्ध असते. केंद्रीय व्यापार जो काही कटिबद्ध असतो किंवा शहरातील कोर भाग असतो, ज्याला आपण केंद्र भाग असं म्हटलेलं आहे, त्या केंद्र भागामध्ये आपण भूमीची उपलब्धता अत्यंत नगण्य आपल्याला पाहावयास मिळते. तर बाहेरच्या बाजूला थोडीशी उपलब्धता पाहावयास मिळते. आणि या उपलब्धतेला जर
खूपच मर्यादा येत असेल तर शहराचा उभा विकास होतो आणि उभ्या विकासामध्येही खूप अडचण आल्यास मित्रांनो शहराचं जी काही बाह्य सीमा आहे या बाह्य सीमेच्या पलीकडं आपण पाहिलं अभ्यासलं की ग्रामीण नागरी पट्टा याचाही विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. शहरांचा जो काही विकास आहे मित्रांनो यामध्ये भौगोलिक रचनेमध्ये बऱ्याच वेळा विविधता पाहावयास मिळते आणि या विविधतेची आपल्याला नगराच्या एकंदरीत पसाऱ्यावरती विस्तारावरती परिणाम झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. भूमी उपयोजनावरती परिणाम झालेला पाहावयास मिळतो. या सर्व गोष्टींचा नगराच्या संरचनेवरती किंवा नगराच्या विकासावरती परिणाम झालेला पाहावयास मिळतो आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास अनेक शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे आणि त्यातून आपल्याला नगरांचे जे काही आधुनिक नगर नियोजनास मूलभूत असणारे जे काही आधारस्तंभ आपल्याला सापडतात आणि ते अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आणि म्हणूनच मित्रांनो की हे जे काही नागरी संरचनेचे संदर्भातील जे काही मॉडेल्स आहेत हे मॉडेल्स सुद्धा नगर नियोजनास अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. विशेषतः आपण ही जी काही प्रतिमान आहेत किंवा ही मॉडेल्स आहेत यावरती जो अभ्यास झाला तो मित्रांनो 1920 ते 30 च्या कालखंडामध्ये झालेला आहे. संयुक्त संस्थांमधील शिकागोमध्ये 1920 ते 1930 या कालखंडामध्ये अनेक समाजशास्त्रज्ञांनी नगर संरचनेसंबंधी अभ्यास करून त्या संबंधीची सर्वसाधारण मते संयुक्त संस्थांमधील शहरांना लागू करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्यातीलच हा एक जो पहिला सिद्धांत आहे तो त्याचाच एक भाग आहे, त्याचाच एक अंग आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. मग या पहिल्या सिद्धांताचं मित्रांनो नाव आहे समकेंद्रीय कटिबद्ध सिद्धांत. समकेंद्रीय कटिबद्ध सिद्धांत याला इंग्लिशमध्ये आपण कॉन्सेंट्रिक झोन थेरी असं म्हणतो. मित्रांनो नगरांच्या संरचनेसंबंधी नागरी भूमी उपयोजनावर आधारित सकेंद्रीय किंवा समकेंद्रीय कटिबद्ध सिद्धांत प्रसिद्ध झालेला आहे आणि हा सिद्धांत मित्रांनो अमेरिकेतील शास्त्रज्ञ E.W. बर्गेस या तज्ज्ञानं 1923 मध्ये मांडला. त्यांनी तयार केलेले हे मॉडेल त्या काळात अमेरिकेमध्ये फारच प्रसिद्ध झाले. या सिद्धांतानुसार नागरी केंद्रांचा विकास मध्यभागापासून बाह्य दिशेने होत जातो. नागरी केंद्रांचा जसजसा विकास होत जातो त्याबरोबर नागरी भूमी उपयोजन वेगवेगळ्या कार्यासाठी वापरले जाते. नगराच्या विकासाच्या टप्प्याबरोबर एक एक वर्तुळ तयार होऊन नागरी वसाहत वलयाप्रमाणे विकसित होत जाते. यावरूनच मित्रांनो या सिद्धांताला समकेंद्रीय किंवा सकेंद्रीय कटिबद्ध सिद्धांत किंवा कटिबद्ध सिद्धांत असं म्हटलं गेलेलं आहे. बर्गेस यांच्या मते भूमी उपयोजनानुसार या शहरात आपल्याला 5 समकेंद्र कटिबद्ध निर्माण झालेले पाहावयास मिळतात. त्यामध्ये आपण
अशा प्रकारचे हे सिद्धांत आपल्याला पाहावयास साधारणपणे मिळतात पहा. एक मध्यवर्ती समकेंद्रीय म्हणण्याचं किंवा सकेंद्रीय म्हणण्याचं म्हणजे एक मध्यवर्ती केंद्र आहे आणि त्या केंद्राच्या सभोवताली दुसरं केंद्र, तिसरं केंद्र, चौथं केंद्र, पाचवं केंद्र अशा प्रकारचे केंद्र विकसित केलेली आहेत, विकसित होत गेलेले असतात किंवा होत जातात. हे या समकेंद्रीय किंवा सकेंद्रीय कटिबद्ध सिद्धांताचं खास वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि मित्रांनो, यामध्ये मग पहिला जो विभाग असतो, जो काही मध्यवर्ती आपल्याला दाखवलेला आपण बघतो, तो असतो समकेंद्रीय व्यापारी कटिबद्ध सिद्धांत. हा अगदी केंद्र भागात असतो आपल्याला आणि त्या केंद्र भागाच्या बाहेर पुन्हा एक क्षेत्र विकसित पावलेलं या बर्गेसने आपल्याला या आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. तर त्यांनी जी काही केंद्रीय व्यवसाय कटिबद्ध ही जी काही नामकरण केलं किंवा या सिद्धांतामध्ये याचा समावेश केला आणि मित्रांनो याला नाव दिलं इंग्लिशमध्ये द सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, त्याला शॉर्ट फॉर्म झाला CBD, आणि नागरी अभ्यास म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अर्बन स्टडीज, या नागरी अभ्यासामध्ये ही जी काही संज्ञा आहे ही संज्ञा खूप फेमस झाली. CBD या नावानं ती बर्गेस आपण सुद्धा सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, केंद्रीय मध्यवर्ती केंद्रीय किंवा मध्यवर्ती व्यापार क्षेत्र या संकल्पनेचा आपण विस्तृत असा अभ्यास केला. या संकल्पनेची वैशिष्ट्ये आपण पाहिली. या संकल्पनेमधील जे काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण अभ्यासल्या आणि स्वतंत्र अभ्यासल्या. मित्रांनो, याचं कारण की यांनी विशेषतः 1923 मध्ये बर्गेस यांनी या सिद्धांतामार्फत या केंद्रीय व्यापार कटिबद्धाचा नामोल्लेख केला आणि त्याचं महत्त्वही समजावून सांगितलं आणि तिथून पुढं ही संकल्पना अधिक प्रसिद्ध पावली आणि त्याच्यावरती अधिक अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे असं या ठिकाणी आपल्याला म्हणायचं नाही की यापूर्वी या शहराच्या असणाऱ्या केंद्र भागाचा किंवा केंद्रीय व्यापार कटिबद्ध याचा अभ्यास केला जात नव्हता. केंद्राच्या मध्यवर्ती ठिकाणांचा अभ्यास याही पूर्वी केला जात होता मित्रांनो, हे आपण विसरून चालणार नाही. परंतु त्यांनी हे जे काही सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट हे नामकरण यांनी केलेलं आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न आपण करावयाचा आहे. पहा मित्रांनो, यांनी जे काही केंद्रीय व्यापार कटिबद्ध ज्याला सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट आपण म्हणतो, या संदर्भात पहा आपण थोडीशी माहिती पाहूया. शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून हा ओळखला जातो मित्रांनो. या संदर्भात आपण खूप अभ्यास केलेला आहे. शहरातील व्यापार किंवा दळणवळण, सामाजिक व विविध नागरी कार्यांचे हे प्रमुख केंद्र असते. या भागात विविध प्रकारची दुकाने, हॉटेल, सिनेमागृहे, शासकीय कार्यालये, विविध संस्था अथवा संघटना त्यांची कार्यालये, देशी व परदेशी बँकांची कार्यालये, शहरातील व्यापारी उलाढालीचे हे प्रमुख केंद्र असते. याला मित्रांनो डाऊनटाऊन किंवा केंद्रीय व्यापारी कटिबद्ध किंवा केंद्रीय परिवहन कटिबद्ध अशी वेगवेगळी नावे दिलेली आढळतात. आणि हा जो काही केंद्रीय व्यापारी कटिबद्ध हा जो काही भाग आहे, हा भाग अत्यंत महत्त्वाचा म्हणून याकडे अभ्यासलं जातं किंवा पाहिलं जातं. पहा, आणि याचा आपण सविस्तर असा अभ्यास आपण मित्रांनो केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पहा, या संदर्भात आपण त्याची जी काही वैशिष्ट्य आपण पाहिली की ती त्रिमिती गुणवत्ता पाहिली, निवासी लोकांची अनुपस्थिती असते किंवा केंद्रीय व्यवसाय क्षेत्रातील वस्तू निर्माण उद्योग अंतर्गत विशेषीकरण मक्तेदारी निर्माण होते. या सर्व गोष्टी किंबहुना आपण केंद्रीय व्यवसाय क्षेत्राचं कार्य आपण अभ्यासलो, केंद्रीय व्यवसाय क्षेत्राच्या सीमा आपण अभ्यासल्या, केंद्रीय व्यवसाय क्षेत्राच्या जे काही समस्या आणि भवितव्य आपण अभ्यासलं. या अनेक गोष्टींचा मित्रांनो आपण या संदर्भात विस्तृत असा अभ्यास केलेला आहे. पुन्हा यावरती आपण अधिक भाष्य करून वेळेचा अपव्यय करणार नाहीये.
परंतु इथं फक्त आपण नामोल्लेख केलेला आहे. यानंतर मित्रांनो आपण या समकेंद्रीय कटिबद्ध सिद्धांतामधील जे दुसरं वर्तुळ आहे याला नाव दिलेलं आहे मित्रांनो की संक्रमण क्षेत्र. याला इंग्लिशमध्ये द झोन इन ट्रान्झिशन असंही म्हणतात. ट्रान्झिशन म्हणजे संक्रमण. मध्यवर्ती व्यवसाय कटिबद्धाच्या बाहेरच्या बाजूस हा प्रदेश असतो. या संक्रमण क्षेत्रामध्ये जुन्या खाजगी घरांची एकतर लहान लहान उद्योगासाठी, कार्यालयासाठी किंवा राहण्यासाठी लहान लहान घरे यांच्यात विभागणी होते. व्यवसाय किंवा रोजगारासाठी बाहेरून स्थलांतरित करून आलेले लोक, समाजपीडित लोक, भिक्षुक वर्ग आणि इतर खालच्या दर्जाचे जे काही धंदे करणारे लोक या विभागात राहतात. ही झोपडपट्टी वजा वसाहत असते. घरांची या ठिकाणची जी काही भाडी आहेत हे केंद्रीय किंवा रेंट म्हणतो आपण त्याला, केंद्रीय व्यापारी कटिबद्धापेक्षा या ठिकाणी कमी असलेली पाहायला मिळतात आणि त्यामुळं या ठिकाणी गरीब लोक राहतात. हेच आपल्याला खास वैशिष्ट्य सांगता येतं. ही झोपडपट्टी वजा वसाहत असते आणि घरांची जी काही विस्कळीतपणाही या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी लघु उद्योगधंदे, अस्थायी सामाजिक समूह यामुळे हा विभाग खूप ध्वनी प्रदूषण करणारा म्हणून याला आवाजी क्षेत्र किंवा व्हॉइस एरिया म्हणूनही ओळखला जातो. मित्रांनो, हेच खास वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. संक्रमण क्षेत्र, संक्रमण या शब्दाचा अर्थच मी तुम्हाला वारंवार नागरी भूगोलाचा अभ्यास करताना सांगितलेला आहे की या ठिकाणी आपण जो संक्रमण क्षेत्र आहे हे संक्रमण क्षेत्र मित्रांनो याचाच अर्थ की केंद्रीय व्यापारी कटिबद्धाची वैशिष्ट्य सुद्धा या संक्रमण क्षेत्रामध्ये असतात. तर बाहेर असणारे जे काही क्षेत्र असतात त्या क्षेत्राची वैशिष्ट्य सुद्धा या संक्रमण क्षेत्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. संक्रमण क्षेत्रामध्ये असं स्पेसिफिक असं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येत नसतं. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर आपण पुढचा जो काही विभाग आहे त्या विभागाकडे वळणार आहोत. त्या विभागाचं नाव आहे श्रमिक क्षेत्र. श्रमिक क्षेत्रासंदर्भात आपण याला झोन ऑफ वर्किंग मेन्स होम असं म्हटलेलं आहे. या भागामध्ये प्रामुख्याने औद्योगिक कामगार तसेच संक्रमण भागातील लोकही येथे येऊन राहतात. काही प्रमाणात मध्यवर्ती व्यवसाय क्षेत्रातील व मध्यमवर्गीय लोकांची प्रशस्त घरे बाहेरील बाजूस आढळतात. या क्षेत्रातील इमारती जुन्याच असतात परंतु सामाजिक समूह स्थिर असतो. ही वसाहत औद्योगिक कामगारांची वसाहत म्हणून मित्रांनो ओळखली जाते. आणि यानंतर जो काही विभाग आहे तो विभाग म्हणजे उच्चवर्गीय क्षेत्र, झोन ऑफ बेटर रेसिडेन्सेस असं म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये. शहरातील आवाज, गर्दी, गोंगाट इत्यादी गोष्टींना कंटाळून शांत जीवन जगण्याच्या हेतूने जे काही श्रीमंत वर्ग आहेत किंवा उच्च मध्यमवर्गीय लोक आहेत हे लोक या भागात स्वतंत्र बंगले बांधून राहतात व या लोकांचा राहणीमानाचा जो काही दर्जा असतो हा दर्जा अधिक उच्च असतो. मित्रांनो, हे आपण खास वैशिष्ट्य या ठिकाणी याचं सांगू शकतो. यानंतर मित्रांनो शेवटचं जे काही केंद्रीय कटिबद्ध सिद्धांतामधील शेवटचं जे क्षेत्र आहे अभिगमनकर्त्यांचे क्षेत्र किंवा अभिगमन लोकांचे क्षेत्र. तर याला द कम्युटर झोन असं म्हटलेलं आहे.
ही शहराच्या संरचनेच्या सर्वात बाहेरची मर्यादा असते. या भागात धनिक व श्रीमंत लोक, अधिक श्रीमंत, उच्च व आपण वरती पाहिलं उच्चवर्गीय क्षेत्रामध्ये सुद्धा श्रीमंत लोक राहतात, परंतु त्याही पेक्षा अधिक श्रीमंत, अधिक धनिक लोक यांचे स्वतंत्र व प्रशस्त बंगले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शहराच्या मध्यवर्ती क्षेत्राशी यांचा जो काही संपर्क असतो ते स्वतःच्या वाहनातून यांचा संपर्क असतो. आता स्वतःच्या वाहनाचं कौतुक मित्रांनो तुम्हाला राहिलेलं नाही, परंतु पूर्वीच्या काळी स्वतःच्या मालकीचं वाहन असणं ही खूप प्रतिष्ठेची बाब होती आणि ती एक चैनीची बाब होती. ती सर्वसामान्य लोकांना, गोरगरीब लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना आपल्याला परवडत नव्हती. ती फक्त श्रीमंत लोकांनाच परवडत होती. म्हणून या ठिकाणी हा जो कालखंड आहे हा 1923 मधील कालखंड, जवळजवळ पहा आपण त्या 98 वर्षापूर्वीचा जो कालखंड आहे त्या कालखंडामधील अमेरिकेमधील काही शहरांचा अभ्यास 1920 ते 30च्या दरम्यान झाला. त्यामधून बर्गेस यांनी या असणाऱ्या समकेंद्रीय कटिबद्ध सिद्धांताची निर्मिती केलेली आहे. आणि त्यामुळं इथं अभिगमन लोकांचं जे काही क्षेत्र आहे हे क्षेत्र आपल्याला आणि त्यांच्याकडे असणारं स्वतंत्र वाहनाची व्यवस्था अंतर्गत भागामध्ये जाण्याची या गोष्टींची चर्चा त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. पहा, हा जो काही बर्गेस यांनी मांडलेला हा जो काही शहरांचा संकल्पित आराखडा आहे, शहराच्या मध्यम भागापासून बाहेरील दिशेने मध्य भागापासून बाहेरील दिशेने होणारे जे काही बदल आहेत हे बदल दर्शवतो. त्यांच्या या विवेचनातून सामाजिक घटकांचा विचार न करता मित्रांनो या ठिकाणी केवळ आर्थिक निकषांचा विचार झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि मित्रांनो जो काही हे ढोबळ मनाने आर्थिक गोष्टींचा या ठिकाणी स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे. प्रत्यक्षात बऱ्याच शहरात आपल्याला अशा प्रकारचं जे काही रचना पाहावयास मिळेल याची काही खात्री सांगता येत नाही. कारण सर्वच ठिकाणी केंद्रीय जे काही पहिलं ज्याला कोर भाग म्हणतो किंवा मध्यवर्ती भाग म्हणतो तिथून बाहेरच्या बाजूने वर्तुळाकार पद्धतीनं विकास होण्यासाठी योग्य प्रकारची प्राकृतिक रचना म्हणजेच पूर्णपणे मैदानी भाग हे सर्वच शहरांच्या बाबतीत उपलब्ध असतात असं नाही. तर काही अपवादात्मक परिस्थितीतच अशा प्रकारचं आपल्याला समकेंद्रीय कटिबद्ध जो काही सिद्धांत आहे हे सिद्धांताप्रमाणे शहरांचा विकास झालेला पाहायला मिळतो. परंतु तरी सुद्धा या ठिकाणी आपण बर्गेस यांनी या सिद्धांताच्या मांडणीनंतर विशेषतः भूमी उपयोजन करणारे जे लोक असतात किंवा नगर रचनाकार असतात, नगरांचे नियोजन करणारे लोक असतात आणि अलीकडच्या काळात तर प्रादेशिक नगर विकास किंवा एखाद्या पूर्ण देशाचाच ज्याला टाउन प्लॅनिंग किंवा नागरी विकास अशा प्रकारचे स्वतंत्र विभाग, स्वतंत्र मंत्रालय स्थापन झालेले आहेत. आणि त्या सर्व लोकांना अभ्यासाची एक दिशा ठरवून देण्यासाठी किंवा एक विचार करण्यासाठी एक जो काही प्रमाण लागतं किंवा जो काही आधार लागतो तो आधार या समकेंद्रीय कटिबद्ध सिद्धांतामध्ये मित्रांनो सापडतो. या दृष्टिकोनातून हा जो काही सिद्धांत आहे हा सिद्धांत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून या सिद्धांताला बेसिक सिद्धांत किंवा कन्सेप्ट स्पष्ट करणारा सिद्धांत म्हणून आजही पाहिलं जातं. आजही आपण या नागरी अभ्यासाच्या अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश अभ्यास मंडळ करतं
आपल्याला बऱ्याच वेळा वाटते की अगदी जुन्या जुन्या गोष्टी कुठल्या तरी पुराणातल्या गोष्टी अभ्यासासाठी येतात आणि त्या आम्ही अभ्यासायचे का. परंतु मित्रांनो, हे जे काही विभाग आहेत किंवा ही जी काही मांडणी आहे, ही मांडणी आज सुद्धा जे काही नगररचनाकार असतात किंवा टाउन प्लॅनर्स असतात किंवा आपण ज्याला नागरी मंत्रालय असतात, यांना उपयुक्त ठरतात. हे खास वैशिष्ट्य याचं लक्षात घेऊनच अभ्यास मंडळानं अशा सिद्धांतांना पुन्हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. तेव्हा मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.